नमस्कार, मी प्रथमेश काटडरे. आज निसर्ग मित्रमध्ये मुक्तक जोशी आलेले आहेत. आज त्यांच्याबरोबर आपण शेती संवाद करूया. भट काका पण आहेत, त्यांनी आज मला प्रश्न विचारण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांचे आभार. मुक्तक जोशी मराठवाड्यातनं संभाजीनगरमधून आलेले आणि तिथे 4 वर्षामध्ये यशस्वी शेतकरी, व्यावसायिक यशस्वी शेतकरी म्हणून त्याचा लौकिक आहे. आणि त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये एकात्मिक शेती ज्याला म्हणतात, म्हणजे माशापासून कारल्यापर्यंत असं सगळं त्यांच्या शेतामध्ये टप्प्याटप्प्याने विकसित केलेलं आहे. तर ते विकसित करताना कसं विकसित झालं याच्यावर आपण त्याच्यावर थोडी माहिती घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या शेतीची काही विशिष्ट अशी रचना तुम्ही फॉलो केली आहे का, मेंटेन केली आहे का, आणि त्याच्यातली प्राथमिक आणि दुय्यम पिकं अशी तुम्ही कुठली घेतली का, असा माझा पहिला प्रश्न असेल तुम्हाला. म्हणजे प्रामुख्याने आम्ही भाजीपाला शेती करतो. बेसिकली आम्ही काय केलेलं आहे की 70% शेती ही विना नांगरणी करायचं ठरवलं. कारण आम्ही जेव्हा हे करायला सुरुवात केली तेव्हा जमिनीचा कर्ब वाढवायचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे विना नांगरणी शेती, असं मला हे आलं. तसंच बॅक टू ईडन म्हणून डॉक्युमेंटरी त्यात तेच आहे, कोरियन नॅचरल फार्मिंगमध्ये तेच आहे. बऱ्याच जणांनी हीच मेथड अडॉप्ट केलेली आहे. त्यामुळे आम्ही विना नांगरणी शेती सुरू केली. आणि भाजीवर फोकस का केला, कारण जेव्हा आम्ही शेती सुरू केली तेव्हा मला समजा बाजरी किंवा ज्वारी लावली तर तिला कधी काढायचं, सोंगणी कशी करायची, मळणी कशी करायची काहीच माहीत नव्हतं. तर भाजी अशी गोष्ट आहे जी आपल्याला टोमॅटो बरोबर पिकला आहे की नाही, तोडायचं झाला की नाही आपल्याला समजतं आणि ते करता येतं. तर त्यामुळे त्यांनी सुरुवात केली. आणि याच्यामध्ये आम्ही 4 ते 5 प्रकारचे प्रयोग केले. तर जेवढे आता 32 प्रकारची फळं झाडं लावली. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही फक्त ब्रश कटरनी ते कापतो आणि त्याच्यामध्ये लागवड शेवगा, पेरू, शेवगा, सीताफळ अशी केली आहे. 5 फुटावर दर 5 फुटावर त्या झाड आहे. शेवगा दरवर्षी पावसाळ्याच्या जस्ट आधी कापून टाकतो आणि आमच्याकडे एक वूड चिपर आहे, त्यांनी पूर्ण त्याचं बारीक तुकडे करून प्रत्येक झाडाला आम्ही लाकूड देतो थोडक्यात. आणि नंतर सगळं गवत पण पावसाळ्याच्या आधी कापून टाकतो आणि त्यानंतर पावसाळ्यानंतर एकदा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एकदा कापतो, नंतर परत कापायची गरज येत नाही. असं करत करत आम्ही जमीन अजिबात न हलवता जेव्हा झाडं वाढवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही झाडाला एक मोठंही खत दिलं नाही आजपर्यंत, फवारणीही केली नाही. आणि अख्ख्या झाडामध्ये माझ्याकडे पेरूचं प्रोडक्शन चालू आहे, सीताफळाचं प्रोडक्शन चालू आहे, डाळिंबाचं प्रोडक्शन चालू आहे. विना फवारणी डाळिंब पाहिजे असेल तर अगदी आमच्या शेतात कधीही या. आणि शेवग्याचं भरपूर प्रोडक्शन चालू आहे. नंतर अंजिराचं प्रोडक्शन चालू आहे, केळ्याचं प्रोडक्शन चालू आहे, सफरचंदाचं प्रोडक्शन चालू आहे, मराठवाड्यामध्ये सफरचंदाचं प्रोडक्शन चालू आहे. अशी बरीच आम्ही हे केले. पपईचं प्रोडक्शन चालू आहे. अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्यामध्ये आम्ही मल्टी लेअर क्रॉपिंगमध्ये सुरुवातीला आम्ही कांदा, नंतर लसूण, नंतर कलिंगड अशी हंगामी पिकं पण घेत गेलो. भाजीमध्ये आम्ही टोटल पहिल्या वर्षी 49 प्रकार केले. 49 त्याच्यामध्ये केल पासून, लेटेसपासून, चायनीज कॅबेज, पॉकचॉय अशा गोष्टी पण केल्या. हां, पण सगळ्यात आता आम्ही कशावर सेटल झालो आहे तर 5 प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या, त्याच्यामध्ये आपला दोडकं, गिलकं, कारलं, दुधी आणि अशा. नंतर 5 प्रकारच्या पालेभाज्या आणि 5 प्रकारच्या फळभाज्या, 3 प्रकारची कंद, ह्याच्यावर येऊन आम्ही सेट झालो आहे. कारण हे आमचं रेग्युलर खपणारा माल आहे. हे सोडून आम्ही करटुलाचा प्रयोग करत असतो, हे करत असतो. यावर्षी आम्ही हातग्याचे प्रयोग केलेले आहेत. म्हणजे हातग्याला ट्रेलिससारखा वापर करायचा आणि हातग्यावर हे वेल चढवायचे. म्हणजे 70-1,000 रुपये जो बांबूचा खर्च होतो, बांबूचं मचाण बांधा, तो सगळा खर्च आमचा तिथे रिड्यूस झाला आहे. तर आमचं बेसिक मॉडेल असं आहे की कुठल्या ना कुठल्या मार्गाने कॅश फ्लो झाला पाहिजे. आणि ते कॅश फ्लो होताना आपला खर्च शून्य झाला पाहिजे. शून्य झाला पाहिजे म्हणजे काय, लोक 101 रुपये खर्च करतात, 106 रुपये मिळवतात. आम्ही 1 रुपया खर्च करतो आणि 6 रुपये मिळवतो. म्हणजे 5 रुपयेच मिळणार आहेत तुम्हाला. असं खा, निव्वळ नफा तुमचा 5 रुपयेच आहे, पण आम्हाला तो 0 खर्चामध्ये होतो. तर बेसिकली आमची सगळी खतं, आम्ही गो आधारित शेती करत नाही. आम्ही शेणखताचा वापर करतो, वर्मी कंपोस्ट पण करतो, पण गो आधारित शेती करत नाही. म्हणजे काय, आमचं प्रायमरी खत हे कचऱ्यापासून होतं. फॉर एक्झाम्पल, आमच्या इथे एखादं मोठं लग्न आहे, एखादा केटरर मित्र आहे, त्याला म्हणलं की अरे तुमच्याकडे पुलाव उरला किंवा गुलाबजामचा रस जरी उरला तरी आम्हाला फोन कर, आम्ही येऊन घेऊन जाऊ.
किंवा आमच्या कोपऱ्यावर एखादं चिकनचं किंवा फिशचं दुकान आहे, ते कापतात आणि त्याचं वेस्ट टाकतात. ते सगळं वेस्ट आम्ही उचलून घेऊन येतो. एखादं फ्रूट ज्यूस सेंटर आहे, त्याचं वेस्ट तुम्ही उचलून घेऊन येतो. आता लोक म्हणतील तुम्ही शेती करता का रोज कचरा उचलता, तर आम्हाला 3 महिन्यातून एकदा जरी असा कचरा उचलला तरी आम्हाला पुरेसा असतो. कारण साधारण 200 किलो माशांचा कचरा आम्ही गोळा करतो एकदा, आणि इतर सगळा कचरा मिळून, आणि त्याच्यामध्ये आमचं 2000 लिटरच्या वर खत होतं, आणि त्या खतामध्ये आमचं भरपूर शेती आपल्याला करता येते. आणि हे खत तुम्ही ड्रीप हे शेत आपण शेत आपण ड्रीपमधून देतो. आणि फवारणीमध्ये आम्ही जनरली फक्त फ्रूट पल्प किंवा असं जो असतो, जो शाकाहारी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण फवारणीत वापरतो. ताक वापरतो, हे वापरतो. पण जनरली बाकी सगळ्या ज्या मांसाहारी गोष्टी आहेत त्या ड्रीपमधून मातीत जातात. आता आपल्या चर्चांमधनं एक मगाशी लक्षात आलं की तुमचं खूप फोकस हा जमिनीतल्या कार्बनवरती होता, हो, सेंद्रिय कर्बावरती होता. हो. फळबागेमध्ये आणि हंगामी पिकांसाठी सेंद्रिय कर्बाचं नियोजन तुम्ही कसं करता? मगाशी म्हटलं तसं मी एक जमिनीला लाकूड देणं म्हणजे ते कशाने की शेवगा कापून टाकणं. दुसरं, प्रत्येक पिकाची मुळं हे तिथे सोडणं. फॉर एक्झाम्पल आमचे जे बेड आहेत ना, त्याच्यामध्ये आमचे 4 प्रकार आहे. मी एक म्हटलं की फळबाग आमची जी त्याच्यात काहीच मल्चिंग शीट नाही आहे. दुसरी जी एक भाजीचा पट्टा आहे, त्याच्यामध्ये एंड टू एंड HDP वीडमॅटनी कवर केलेली आहे ती. आता समजा मी एक भेंडीचं पीक घेतलं, तर आम्ही काय करतो की भेंडीच्या पिकामध्ये टोमॅटो लावून टाकायचा भेंडी उभी असताना, आणि त्या भेंडीचं ती दांडी उरते ना, म्हणजे खोड हे उरतं, त्याला टोमॅटो बांधत जायचं, आणि वाळवी येऊन भेंडी खाईपर्यंत ते काढायचं नाही. ओके. किंवा एखाद्या वेळेला आम्ही असं करतो की वांगं सगळं ब्रश कटरनी कापून टाकलं आणि त्याचं हे खाली सोडलं आणि तिथलं पाणी बंद करून टाकलं एक 15-20 दिवस, तर त्यांनी ते वांगं म्हणजे संपतं थोडं. तर असं करून त्याला किंवा कधी वेळेला परत फुटवा येतो तेव्हा त्याला कापून टाकतो आम्ही. नियोजनासाठी म्हणजे तुम्ही वाळवीचं नियोजन करा. हां, तर वाळवी आहे, अजून होमणी आहे, होमणी आळी जी आहे. बरेच शेतकरी आमच्याकडे कंप्लेंट करतात की आम्हाला होमणीचा इतका त्रास आहे, आम्ही मेटारायझियम सोडतो, हे करतो, अजून काय करतो. जर होमणीला खायला मागच्या पिकाचे अवशेष असतील तर तुमचा सेंद्रिय कर्ब वाढवायला होमणीसारखा मित्र कीट नाही. कारण होमणीत सडलं गळलेलं पिकांची मुळं खाऊन जगत असते, त्यानंतर त्याचा भोंगा होऊन ते बाहेर पडतं. तर बेसिकली तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या शेणखतामध्ये किंवा वर्मी कंपोस्टमध्ये 100% होमणी सापडेल. कारण होमणीला कुजलेलं खायला आवडतं. जर तुम्ही जमिनीमध्ये मुळं सोडलीत, ती मग पिकाची असो का तणाची असो, तर रिजनरेटिव्ह फार्मिंग प्रिन्सिपलमध्ये 6 प्रिन्सिपल्स आहेत. त्याच्यामध्ये जमिनीमध्ये कायम जिवंत अथवा मेलेली मुळं असणे आणि जमीन कायम झाकलेली असणे, ही 2 प्रिन्सिपल केलीत तर डेट्रिटिव्होरस कीटक तुमचे काम करतील आणि जमिनीचं कर्ब वाढवत नेतील, असा आमचा विश्वास आहे. आणि त्या आम्ही सातत्याने करून आमच्या जमिनीचं कर्ब वाढवत नेलेलं आहे. हां, ओके. आम्ही याच्यामध्ये आहे की सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे जमीन कायम झाकलेली असणं. दुसरं, जमिनीत कायम जिवंत अथवा मेलेली मुळं असणं. तिसरं, जमिनीची हलवा बंद करणं. चौथं, पिकामध्ये जैवविविधता आणणं. जैवविविधता म्हणजे आम्ही मोनोक्रॉपिंग करत नाही, एका एकरामध्ये 24 पिकं होतात. नंतर त्याच्या पुढचं आहे की केमिकल खतांचा वापर शून्य करणं. आणि 5वं आहे खरं तर प्राणीजन्य खतांचा वापर कसा करायचा, पण ग्रेझिंग नाही. पण आपल्याकडे काय झालं आहे की गायरानं गेली आहेत आणि आपल्याकडे चरायला जागा नाही. मग प्राणीजन्य खताचा वापर करणं म्हणजे काय करायचं की ते थोडक्यात लेंड्या आणि हे किंवा शेण आणि हे सगळं वापरणं. पण लेंड्या तुम्ही डायरेक्ट शेतात घातल्यात तर त्याच्यातून तण येतं. त्यामुळे आम्ही जवळजवळ जगात जेवढं काय आमच्याकडे मिळतं ते सगळ्याचं पाणी करतो. फॉर एक्झाम्पल, लेंड्या उचलायच्या, अर्धा ड्रम भरायचा, अर्धा ड्रम पाणी टाकायचं, 2 मूठ कंपोस्ट टाकायचं, झाकून ठेवायचं. 30 दिवसांनी वरचं पाणी काढून ड्रिपनी सोडायचं. तसंच कोंबडी खत घ्यायचं, ड्रम भरायचा, पाणी घालायचं, 1 मूठ कंपोस्ट घालायचं, वरचं पाणी 30 दिवसांनी काढून टाकीत सोडायचं. खाली गाळ उरला असेल परत पाणी टाकायचं. ही प्रक्रिया चालू ठेवायची. तर तुम्हाला जे काय मिळेल, जे काही त्याच्यामध्ये, मग एखादी पेंड असो तेलाची किंवा इतर कुठले म्हणजे अवशेष असो, तणसुद्धा असो, तर या सगळ्याचं पाणी बनवून तुम्हाला खत बनवता येतं आणि ते शेतात सोडता येतं. कुठल्याही प्रकारचं डोक्यावरून वाहून न देता, हमाली न करता तुम्हाला शेताला खत देता येतं. लिक्विड फर्टिलायझर तयारच तुम्ही केलं, वाहण्याची व्यवस्था केली, हो, तुमचं काम जवळजवळ शून्य झालं. त्यामुळेच आम्ही एकच जोडी माझ्याकडे कामाला आहे आणि मी एवढा मिळून आम्ही साधारण 25 जनावरं म्हणजे गाई, नंतर बदक, 350 कोंबड्या,
24 प्रकारच्या भाज्या, 32 प्रकारची फळझाडं आणि त्यामध्ये मासेसुद्धा आणि 3.5 एकर मका आणि चवळीचा चारा आणि आत्ता माझ्या शेतामध्ये आहे बाजरी, मूग, उडीद, तीळ, मटकी, असं सगळं असून सुद्धा आम्ही ते यशस्वीरित्या करतो, कारण आम्ही मिनिमम एफर्ट्सवर काम करतो. मिनिमम एफर्ट्सवर एकात्मिक शेती करणं, योग्य पद्धतीने करणं आणि उत्पादन खर्च कमीत कमी करणं हे तुमच्या शेतीचं यश आहे. तर त्याच्यात तुमचं डेडिकेशन हो आणि तिथे काम करणाऱ्या माणसांचे ऐकण्याची प्रवृत्ती हो हे सगळ्यात मिळून कॉम्बिनेशन. आणि मला अजून एक जास्त त्यांच्या बोलण्यातनं जाणवलं की ते प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी खूप अभ्यास करतात. जे करण्याचा हेतू पूर्ण मला पाहिजे. ही गोष्ट किंवा ही कृती करण्याने मला काय फायदा होणार आहे आणि त्याला काही दुसरे पर्याय आहेत का ह्याचा विचार करून आणि आजूबाजूचे लोक ह्या गोष्टीसाठी काय करतात असा विचार करून तुम्ही तुमची कृती ठरवता. साधारण अभ्यासपूर्ण शेती करता हो असं मला पण. आणि आमचा हा प्रयत्न असतो की खाद्यपदार्थ म्हणजे बाहेरून गूळ विकत आणायचा किंवा चण्याचं पीठ, डाळीचं पीठ विकत आणायचं आणि काहीतरी विकत आणायचं आणि त्याचं खत बनवणं, यापेक्षा जितकं टाकाऊ वस्तूपासून ते बनवलं तर आपल्याला खर्च शून्य होतो. फॉर एक्झाम्पल मग अशी म्हणलं कुठल्याही फ्रूट ज्यूस वाल्याला सेंटरवाल्याला म्हणलं की आम्ही तुमचे सालं घेऊन जाऊ का, तर तो आनंदाने म्हणतो की घेऊन जा, कारण त्याला त्याची विल्हेवाट लावायची असते. कुठल्याही चिकन सेंटरला किंवा फिश सेंटरला म्हणलं की आम्ही तुमचा कचरा घेऊन जाऊ का, तर तो अगदी आनंदाने ते देतो. त्यासाठी आपल्याला अजिबात प्रयत्न करायला लागत नाही. तर कचरा हा म्हणजे निसर्गाचं प्रिन्सिपल आहे की प्रत्येक गोष्ट ही रिसायकल झाली पाहिजे. तर रिसायकलिंगवर आमचा हा प्रामुख्याने शेती चालते. आता याच्यामध्ये तुम्ही शेती करण्याचा हेतू हां सांगितलं की मला या कारणासाठी शेती करायची. हां त्याच्यासोबत जे ते झालं इमोशन, भावना, त्यासोबत इन्कम. म्हणजे तुम्ही ते प्रोडक्शन कॉस्ट कमी केली आणि प्रोडक्शन कॉस्ट कमी करून उत्पादनातला खर्च कमी करून उत्पादन गुणवत्ता, चव, म्हणजे तुमचं जे उत्पादन जसं खायचं तो तुमच्याकडे येणार अशी रचना तयार केली आणि ते स्वतः विकलं. हो म्हणजे उत्पादन आणि विक्री म्हणजे उत्पादन करताना झालेला अभ्यास, संशोधन, मधली विक्री व्यवस्था आणि ग्राहकाला सकस अन्न योग्य भावात मिळणं आणि तुम्हाला योग्य पैसे मिळाले, याच्यातनं निर्माण झालं म्हणजे इन्कम. म्हणजे तुम्ही इमोशनवरती काम केलं, इन्कमवर काम केलं. आता तिथल्या इकॉलॉजीवर कसं काम करता तुम्ही? इकॉलॉजी परिसंस्था हो, तर इकॉलॉजीला डिस्टर्ब नाही केलं तर त्याच्यावर वेगळं काम करायची गरज नसते. आता थोडक्यात म्हणजे काय सांगतो की हर्बीवोरस, कार्निवोरस, ओमनिवोरस, डेट्रिटिव्होरस म्हणजे म्हणजे काय शाकाहारी, मांसाहारी, सर्वभक्षी आणि कुजलेलं अन्न खाणारे असे 4 प्रकारचे कीटक आहेत. जर आता सध्याचा शेतकरी काय करतो की पंप घेतो, फवारा करतो विषाचा आणि सगळ्या प्रकारे शाकाहारी, सगळ्या प्रकारचे कीटक मारून टाकतो. किंवा मावा मारला, तुम्ही मावासाठी फवारणी केली, मावा नसेल तर खायला ढालकिडा येत नाही. ढालकिड्याला अन्न मिळालं नाही म्हणून ढालकिड्याचे प्रजनन वाढत नाही, हे वाढत नाही. त्यामुळे तुमचं प्रोटेक्शन येत नाही. जेव्हा तुमचं औषधाचा हे संपतो, इफेक्ट संपतो, तेव्हा मावा परत यायला लागतो. आमच्याकडे असं आहे की आम्ही मावा तसाच ठेवतो. माव्याला थांबवायला कडुलिंबाचा अर्क किंवा एखाद्या बांधावरच्या वनस्पतींचा अर्क, फॉर एक्झाम्पल पालकावर जर ह्याचा आपला बांधावरचा तुळस असेल किंवा पुदिना असेल तर पुदिन्याचं पाणी पालकावर मारलं तर पालकावर रसशोषक कीड लागत नाही. हां, तर बेसिकली हे करायचं, त्या रसशोषक किडीला थांबवायला थोडीशी मदत करायची, तोपर्यंत ढालकिडा वाढतो. तर मावा खायला ढालकिडा, ढालकिड्याला खायला सरडा, सरड्याला खायला खंड्या, खंड्याला खायला घार आणि किंवा खंड्याला खायला मांजर, हे सगळं आमच्या शेतात आहे. आणि हे सगळं आपल्याला बघायला मिळतं जर निसर्गावर श्रद्धा असेल तर. श्रद्धा असेल तर म्हणजे काय की आपल्याला मावा दिसला की चलबिचल होऊ द्यायची नाही, संयम ठेवायचा, निसर्गावर पूर्ण श्रद्धा ठेवायची आणि म्हणायचं की आपण माव्याला मावा म्हणजे ॲफिड्स, थ्रिप्स अशा सगळ्या गोष्टी म्हणजे ॲफिड्स, ब्लॅक ॲफिड्स, रसशोषणारे किडे, तर त्यांना थांबवायला आपण कडुलिंबाचं तेल मारलं आहे किंवा मी म्हटलं तसं हे मारलं, तेवढं मारायचं, थोडंसं त्याला थोपवायचं, तोपर्यंत निसर्ग आपोआप व्यवस्था करतो की हर्बीवोरसला खायला कार्निवोरस आणि प्रोटीन कमी पडायला लागलं की सॅप पिणारे म्हणजे आपलं रस पिणारे जे असतात आपल्या फुलांमधला
ते सुद्धा प्रोटीनसाठी किडे खायला लागतात, ओमनिवोरस जे असतात. तर त्यामुळे निसर्गाची सगळी व्यवस्था आहे, फक्त आपण त्याला डिस्टर्ब न करता काम केलं, म्हणजे तिला डिस्टर्ब नाही केलं तरी तिला वाढवल्यासारखंच आहे. आता तुम्ही जे शेतीचा अभ्यास करता त्या अभ्यासामध्ये बायोडायव्हर्सिटी आयडेंटिफिकेशन, जसं तुम्ही सांगितलं एवढी पिकं लावली, एवढी फळझाडं लावली, तसं तुमच्याकडे येणारी समृद्धी, घालतेडाले समृद्धीचे हो ते तुम्ही काउंट केलं का? की माझ्याकडे एवढ्या जातीचे कीटक येतात, आधी पहिल्या वर्षी एवढे येत होते, आता एवढे येत आहेत, तर त्यांचं नियंत्रण करण्यासाठी सल्लाचा प्रकार जो होता तो सल्ला माझ्याकडे हा प्रकारचा आला आहे हो आणि ते अजून वाढत आहे. काउंट नाही केलं, पण आम्ही ऑब्झर्व केलं. आता आम्ही एक पुस्तक घेतलेलं आहे की म्हणजे ॲक्च्युली भारतातले साप, भारतातले वेगवेगळे वृक्ष आणि आणि वनस्पती आणि नंतर पक्षी, अशी पुस्तकं आम्ही घेतलेली आहेत आणि वाचायला सुरुवात केली आहे. पण अजूनही हे आयडेंटिफिकेशन करण्यापर्यंत आम्ही पोचलो नाही आहे. ते एक प्रकारचं ऑडिट आहे. जसं तुम्ही आर्थिक ऑडिट केलं हो की मी एवढा खर्च केला, एवढा मला श्रम लागले, हो. त्याचे एवढे पैसे मिळाले, काय तसं हे माझ्या जी क्षमता किंवा की पंप संपला, हो मग पंप संपला किंवा तुम्ही म्हणाल मी 70,000 रुपयाचे बांबू घेतलं, हो ते संपले. तसं हे त्या हातगा लावल्यानंतर हां त्याचेच परिणाम काय झाले, 70,000 डायरेक्ट मिळाले. हां, पण हातगा लावल्यानंतरचे परिणाम आता आम्ही असं कसे नोट करतो की हातगा लावला की त्याच्यावर पोपट येतात किंवा आणि त्याच्यावर इतर पक्षी पण येतात आणि त्यांना फुलं पण आवडतात त्यातली. तर ते तिकडे आले की हमखास त्याच्या खाली भेंडी आहे. आता तुम्ही पाहिलं माझ्याकडे माझे व्हिडिओज पाहिलेत तर भेंडीवरच्या आळ्या सुद्धा टिपतात. म्हणजे थोडक्यात जितकी बायोडायव्हर्सिटी असेल, आता फॉर एक्झाम्पल आता आम्ही ना ह्याला एक उपमा देतो की तुम्ही थाळी रेस्टॉरंटमध्ये गेलात तर थाळी रेस्टॉरंटमध्ये बघा भाजी असते, आमटी असते, कढी असते, फरसाण असतं, पुरणपोळी असते, भाकरी असते, पोळी असते, भात असतो, सगळंच प्रकार असतात. तर तुम्ही समजा म्हणलं की आपल्याला ही थाळी मधला एखादा पूर्ण न्याय द्यायचा आहे तर तुम्ही 5 वेळा पूर्ण थाळी तर खाणार नाही. मग तुम्ही त्याच्यामध्ये बासुंदी शोधता किंवा गुलाबजाम शोधता किंवा जिलबी शोधता, जे काय तुमचं फेवरेट आहे, आणि त्याला भरपूर खाता, राईट. तसं आमच्या शेतातला जेव्हा कीटक येतात ना तेव्हा ते बासुंदी शोधतात. तर आमच्या शेतातली बासुंदी काय माहिती आहे का की चवळी, म्हणजे हे आमची बासुंदी म्हणजे काय की एवढं सगळं ताट भरून वाढलेलं आहे, 24 भाज्या आहेत, हातगा पण आहे, चवळी पण येतात. तर बरोबर चवळीवर मावा जातो. चवळीवर मावा आला की आम्ही त्याला आम्हाला लक्षात येतं की अरे आता हे आहे, पण त्याच्यावर मका जर असेल चवळीमध्ये तर मक्यावर काहीही येत नाही. तर हा फायदा आम्ही तो ट्रॅप क्रॉप आहे. तसंच रिपेलंट क्रॉप्स आहे, तसंच म्हणजे पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करणारे, तसंच म्हणजे प्रेडेटर्सला अट्रॅक्ट करणारे क्रॉप्स आहेत. तर आम्ही सूर्यफूल लावतो खूप ठिकाणी. तर सूर्यफूल हा नॅचरल पिवळ्या सापळ्यासारखं ॲक्ट करतो, म्हणजे त्याला जाऊन चिकटत नाही कोणी, पिवळ्या सापळ्याला चिकटतात. सूर्यफुलाकडे बरेच कीटक आकर्षित होतात. तर आणि तिथे खायला मिळण्याच्या लोभाने इतर परभक्षी कीटकही तिथे येतात. तर असे परिणाम आम्हाला खूप बघायला मिळतात की तुम्ही बिनपगारी माणसं नाही. बिनपगारी माणसं नेमलेली आहेत तिकडे. छान. आम्हाला तुमच्याकडनं अजून अपेक्षा खूप आहेत. अजून काय काय तुमच्याकडनं बरंच घेण्यासारखं, पण वेळेचं बंधन पाळता आपण आज इथे थांबू आणि उत्तरोत्तर तुमची शेती समृद्ध होऊन आमच्यापर्यंत पोहोचो. नॉलेज तुमच्याकडून जे नॉलेज मिळतं ते मिळत राहिलं तर प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं. लक्षात घ्या, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि व्यक्ती तितके विचार आणि तेवढे त्याची कृती. कारण आकलनशक्ती प्रत्येकाची सारखी नसते, वेगळ्या विचाराचं आकलन असतं. तर तुमच्याकडचं जे आकलन आहे ते मला दिसतं आहे असं की इकॉनॉमी, इमोशन आणि इन्कम याला पूरक आहे. तर ते तुमच्या प्रदेशामध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी बेसिक प्रिन्सिपल तुम्ही आत्ता सांगितलं ते की तो आला की तो येणार आहे, हे जर आम्ही अडॅप्ट करू शकलो शेतकरी तर शेतीच्या समस्या बऱ्यापैकी कमी होतील असं वाटतं. त्यातलं तुम्ही जे पहिलं सांगितलं की कार्बन आणि जमिनीचे मसाले, या 2 गोष्टी जरी अडॅप्ट केल्या तरी बाकीच्या गोष्टी आपोआप घडतच जाणार, आपोआप घडत जातात. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.